सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. लेकरा बाळाला यायचे लेकरं किती ऊस तोडतात. कारखानदारी आज यायच्या आमदार किती आहे, खासदार किती आहे, लेकरं यायचे किती ऊस तोडते आणि ओबीसीचे लेकरं किती ऊस तोडते याची हे बघा, चौकशी करा म्हणा आणि नंतर तुम्ही बाकी तर काय हे ठरा. आरक्षण मागतात ना तुम्ही, फक्त याच्यावर मागा ना. मजूर ओबीसीचं मजूर किती कुठं काम करतंय. यायची एखादी बाई भांडे भाषणाला आहे का, पुण्यात असो एखाद्या कुठं असो. मराठ्याची बाई आहे का? हां होय, भांडे भाषणं करते का एखादी मराठ्याची बाया? 1% पण मराठा ऊस तोडायला नाही. 1% पण बाया कुठं भांडे भाषण करणारी नाही. हे बिचारे गोरगरीब भांडे भाषणं ऊस तोडून कसे ते आपले पोटं भरतात, खातेत आणि यायच्या पोटातलं तुम्ही काढायला लागले, खायला लागले. मग तुम्ही पाटील काय याचे, पाटलापेक्षा भिकारी तुम्ही बरे. हां पाटील आहेत का? हे पाटील नाहीत. पाटील आरक्षण मागू शकत नाही. जे खरे पाटील आहेत ते म्हणते आम्हाला नको आहे. हां आम्हाला आरक्षण नको आहे. पाटील जे येते आज सरकारला विनंती आहे आपली, यायचं सरकार आहे. खासदार त्याचे, आमदार त्याचे, उपमुख्यमंत्री ते यायचे, त्यांनी त्याची हे करा. कारखानदारी आज त्याची जवळजवळ 90% कारखानदारी त्याची, 90% संस्था त्याच्या. त्यांनी याच्यामधलं टार्गेट काढा आणि कुशल ओबीसीत त्याचं आरक्षण मागत येत ना, ओबीसीतलं घ्या. पण तुम्ही हे टार्गेट काढा ना आधी. किती कष्ट लोक करतात, ओबीसीचे किती करतात, तुमचे पाटील किती करतात, याचं टार्गेट काढा ना. हां त्यांनीच तर आरक्षण द्या, आरक्षण द्या. तुम्ही आता समजा घंटाभर 50,000 रुपये रोज पाडतात आणि आम्हाला 500 रुपये रोज वाल्याला म्हणतात देतो का 100 रुपये. मग आमच्यापेक्षा भिकारी तुम्ही. चुकीचं बोलायचं नाही. तो काय आमचा दुश्मन नाही. आणि दुसरी गोष्ट, तो याला टार्गेट त्याला टार्गेट करतो. त्याला म्हणा तू अंबड तालुक्यात उभा आहे, नाही तर मी त्याच्या गेवरा तालुक्यात मी उभा राहतो. माझ्याकडे 1 गुंठा जमीन नाही, त्याच्याकडे 3 एकर आहे, माझ्याकडे 1 गुंठा नाही. एवढ्या माणसाला विचारा. इथले सगळे मित्र कंपनी मी नालेवाडीत आहे. त्याला काय मोह करायचं करू दे, मी त्याला भेट नाही. हा खमीर आहे मी. त्याच्या गेवऱ्यामध्ये मी उभा राहतो. ते जाऊ द्या. तो काय याला टार्गेट त्याला टार्गेट. ते छगन भुजबळ हे म्हणतो आमच्या लेकराला आरक्षण. मग तो छगन भुजबळ लढतो. आमच्या ओबीसीत नेता कोणता आहे दाखवा ना मला. छगन भुजबळ सोडता कोण नेता आहे मोठा? हां बाजू धरणारा नेता कोण आहे? अहो पहिले पाटील म्हणजे हे पहिलेपासून पाटील येतं ना, आज पाटीलच आहेत. आज मी आता ऊस तोडून आलो साहेब. इतक्यात एवढ्यात सांगतो गाडी भरती, माझा मुलगा गाडी भरतो ऊस तोड. यायच्याच कारखान्याला ऊस चालला ना. आम्ही ऊस तोडायला आहे, साखर यायला खायला आहे, पैसे कामाला हे आहेत आणि तोडायला आम्ही आहेत. हो हां आणि पुन्हा म्हणते द्या तुमचं रगत आम्हाला. अरे कुत्री रगत प्यायचे नाही, तुम्ही प्यायला लागले आमचं ओबीसीचं. अहो मान्य मराठा समाजाकडे जमीन राहिली नाही. तुमच्या वडिलांनी तुम्हाला 10 एकर जमीन घेतली होती. मी त्याच्यावर नाही तुम्हाला उत्तर देतो. 10 एकर जमीन होती. तुम्ही दोघं भाऊ आहेत, 5-5 झाले, तुम्हाला 2-2 पोरं झाले, पुन्हा 1-1 एकर आली. मग तुम्ही उत्पन्न कमी करा. तुमची उत्पन्न कमी करा. नाही जमीन राहिली तर अरे बयान आचीला यायनी बया लय 100 एकर जमीन हॅट पाटील बनले फेकीत होते. माझ्याकडे मोबाईलवर फोटो येतो पहिले जुन्या काळातले. जामखेडला बयान आचीला यायनी. आज मला सांगा, हे बिचारे सगळे मरणाचे कष्ट करतात हो आमचे ओबीसीचे. नावी तुम्हाला सांगतो 3-3 घंटे उभा राहतो खुर्शीवर. हे पाटील येते इकून पाऊंडर लाव 50 रुपये देतो म्हणजे तो की त्या नावाचा बाप होतो. वारकाकडे गेला त्याच्याकडे गेला तर सांभाराकडे गेला का 10 रुपये देतो का? हे ते खेळ नीट मारा, ते जरा रुततच. तुम्ही मारा खेळे, आम्ही देतो 100 देतो. 100 ओबीसीचे 1-1 100 देतो. एक बाई त्यांनी भांडे घासायला ठेवायचे आणि ती पेपरला द्यायची. आम्ही जे म्हणलं ते पैसे देतो. अहो येऊनच देत नाही, त्याचा विषयच नाही. त्याचा आमचा संबंध काय आहे? हा त्याचा आमचा संबंध काय आहे? मग ओबीसी मध्ये आल्यावर परिस्थिती बदलल का? मग ते आमच्यासारखे भिकारी. कोण पाटील म्हणून त्याला काय आता मान कुणाला पाटील बनवता? देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.